आज मी तुम्हाला एका ऑलराऊंडर बियाण्याबद्दल माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, कापूस शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठं आव्हान काय आहे? प्रत्येक प्रकारच्या जमिनीसाठी वेगवेगळे वाण शोधणं, लहान आकाराचं बोंड, कापूस वेचताना मजुरांना होणारी अडचण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणावर होणारा जास्तीचा खर्च. या सगळ्या समस्यांवर आपल्याकडे एक उत्कृष्ट उपाय आहे. प्रिया NCS 955 BT2. नरेश, जेव्हा तू आदिलाबाद किंवा महाराष्ट्राच्या भागात जाशील तेव्हा शेतकऱ्यांना सर्वप्रथम याच्या उत्कृष्ट अनुकूलतेबद्दल सांग. जमीन कोणतीही असो, 150 ते 160 दिवसात तयार होणारे वाण आहे आणि सर्व प्रकारच्या जमिनीत खात्रीशीर उत्पन्न देणारे आहे. सर, शेतकऱ्यांसाठी याचा मुख्य फायदा काय आहे? खूप छान प्रश्न आहे. याचे 3 मुख्य फायदे आहेत. प्रिया, या वाणाचे बोंड मोठे असतात. कापूस वेचणं इतकं सोपं आहे की मजूर सरासरीपेक्षा जास्त कापूस वेचतात. मजुरांची कमतरता असलेल्या काळात हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. यात रस शोषणाऱ्या किडींविरुद्ध लढण्याची उत्कृष्ट क्षमता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशक फवारणीचा खर्च खूप कमी होतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रिया वाणाच्या कापसापासून मिळणाऱ्या रुईची स्टेपल लेंथ किंवा धाग्याची लांबी 31 ते 32 मिलीमीटर आहे. याचा अर्थ बाजारात याला चांगला दर मिळतो आणि उत्तम गुणवत्तेमुळे व्यापारीही हे खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात. सर, आपण फायदे सांगतोय, पण उत्पादन बाबतीत आपल्याकडे काही आकडे आहेत का? कार्तिक, मागील 3 वर्षांचा डेटा बघ. RCH 659, अमेज आणि बंपर सारख्या स्पर्धात्मक वाणांच्या तुलनेत प्रियाने 10 ते 25% जास्त उत्पादन दिलंय. हे फक्त बोलणं नाही, तर सिद्ध झालेले आकडे आहेत. दक्षिण राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आपल्या आदिलाबाद भागातील शेतकऱ्यांना तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने प्रियाची शिफारस करा. व्यवस्थापन सोपं, वेचणी सोपी आणि नफा मोठा. समजलात? प्रिया शेतकऱ्यांसाठी नफ्याचा खजिना.